सगळ्यांच्या सोबत शिक्षकांना सुद्धा सोबत घेऊन याच्यावरती आपल्याला शहरामध्ये, कारण एखादा जिल्ह्यातला एसपी किंवा कलेक्टर येऊन आपला जिल्हा सुधारणार नाही आहे, तर आपला जिल्हा आपला शहर सुधारण्यासाठी आपल्याला आता पुढाकार घेण्याची गरज आहे. गरज पडेल तर त्या वाडावाडामध्ये जाऊन आपल्याला आता माइंडसेट करण्याची गरज आहे. कोणी ड्रग्स विकत असेल तर त्याचा जर पत्ता मिळाला तर त्याचे कपडे उतरून त्याला मारण्याची भूमिका सुद्धा आता आपल्याला ठेवावी लागणार आहे. कारण आता ह्या ड्रग्स रेसमुळे आपला भंडारा शांत आता भीतीच्या वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून जर याच्यामध्ये जर आपण आता पुढच्या, मला वाटतं एखादा कार्यक्रम, मगाशीच मी जयश्रीताईशी वगैरे बोलत होतो की अगदी 9वी 10वीचे मुलं सुद्धा आता ड्रग्ज घेऊ लागले आहेत आणि काही काही लोक तिथे अपघात होऊ लागले, मर्डर होऊ लागलेत. म्हणजे प्रत्येक पालकांना, मी सुद्धा एक पालक आहे, मला सुद्धा वाटते की माझा मुलगा बाहेर गेला तर सेफ राहील का. तर प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही भीती नुसतं पोलीस प्रशासनच दूर करेल असं नाही, तर प्रत्येक पालकांनी, प्रत्येक मुलांनी आता समोर येऊन आपल्याला करावं लागेल. आणि या भागाचे आमदार म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मी राहायला तयार आहे, जेणेकरून हा भीतीचं वातावरण आपल्याला दूर करायचं आहे. प्रत्येक शाळामध्ये जाऊन आपल्याला आता समजवण्याची गरज आहे. आणि जे अवैध कामं होत असतील, मग तो गरज पडेल तर मध्ये जर पोलीस प्रोटेक्शन त्याला असेल एखादा अवैध व्यवसायाला, तर त्या पोलीस अधिकाऱ्याची ऐशी तैशी करण्याची जबाबदारी सुद्धा मी ह्या भागाचा आमदार म्हणून घेण्यासाठी तयार आहे. कारण आपल्याला आता हा बस झाला. 2 दिवसाआड मर्डर होऊ लागले. 2 दिवसात काय करतात पोलीस विभाग. खरं तर पोलीस विभागाने आता थोडंसं जे काही असेल त्यांची वाचली इज्जत, त्यांनी आता आपल्या हे अवैध धंद्याच्या मागे आता थोडंसं लावायला पाहिजे. कारण नुसत्या अवैध धंद्याला संरक्षण देण्यापेक्षा अवैध धंदेवाल्याला, आता एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं हे काय होते, नाही ते आपसी. अरे आपसी पण काय झाला. आपल्या विभागामार्फत काहीतरी असं अवेअरनेस प्रोग्राम चालवा जेणेकरून क्राईम नाही होणार. प्रत्येक पालकाला भीती निर्माण झाल्या म्हणजे काय, मग पोलीस विभाग कशासाठी आहे. ठीक आहे, संपूर्ण पोलीस विभाग करणार नाही, पण आम्हाला बोलवा, लोकप्रतिनिधी बोलवा, नगर परिषदच्या सगळ्या सदस्यांना बोलवा. सगळे सदस्य तयार आहेत. कोणत्याच पालकांना, कोणत्याच लोकप्रतिनिधींना या अवैध धंद्याच्या माध्यमानं क्राईम होत असेल, कोणत्या तरुण मुलाचा म्हणजे खून होत असेल, तर कोणत्या भंडारा रहिवासीवाल्याला सहन होणार नाही. त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो. मी त्या दिवशी एसपीनं सुद्धा सांगितलं, तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधीला सोबत घ्या आणि सगळे लोकप्रतिनिधींना घेऊन ज्या ज्या एरियामध्ये अवैध होत असेल, ज्या ज्या याच्यामध्ये ड्रग्ज विकत असेल, त्याला पूर्ण जळापासून मुळापासून नष्ट करा. आणि जर तुम्ही जळापासून मुळापासून नष्ट करत नसाल, जर तुम्ही ह्या क्राईम थांबवत नसाल, तर वेळ बदलते. आज आमच्याकडे समजा ठीक आहे, म्हणजे 2 महिन्यानंतर जर आमच्याकडे मंत्रीपद आला तर सगळ्यात पहिले एसपी आणि कलेक्टरचा खैर नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कारण हा जिल्हा शांत आणि प्रिय जिल्हा आहे. हा कधीच निगेटिव्ह जिल्हा नाही आहे. परंतु निगेटिव्ह जिल्हा कोणी करत असेल त्याच्या फक्त चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या बंगल्यामध्ये राहणार एसपी कलेक्टरला तिथपर्यंत नाही आहे. तुम्हाला अधिकार दिलाय तर चांगला वातावरण सुद्धा निर्माण करायला पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये. मी